तर चला गुड इव्हनिंग. आज आपण एक नवा टॉपिक सोबत एक बेसिक टॉपिक शिकणार आहे. एकदम सोपा आणि एकदम बेसिक्स. कोणता? नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. काय? नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. तर एकच आहे असं वाटतं की बाबा नॉन स्टेरॉइड अँटी NSAID म्हणजे लय खूप कॉम्प्लेक्स आहे, पण आपल्याकडे सगळ्या गोष्टी बेसिक्स आहे, त्यामुळे आपण सांगणार. ओके. ॲनिमल सेल कसं ऍक्ट करतं, मेकॅनिझम कसं, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये. ओके. तर हे ॲनिमल सेल कशावर बनलेले असतील? आपली फॉस्फोलिपिड. ओके. जर बॉडीमध्ये एखादं इन्फ्लामेशन झालं, व्हायरल असो बॅक्टेरियल असो, झालं समजा, ते फॉस्फोलिपिड आपल्या बॉडीतलं काय मध्ये कन्वर्ट होतं? आर्कॅडोनिक ऍसिड. आर्कॅडोनिक ऍसिड ए. ओके. आर्कॅडोनिक ऍसिड है टू पाथवे, कॉक्स लॉक्स. कॉक्स पाथवे सायक्लोऑक्सिजेनेस, लॉक्स पाथवे. ओके. व्हॉट इज द लॉक्स पाथवे? लायपोऑक्सिजेनेस. आता आपण बघणार कॉक्स पाथवे. कॉक्स पाथवे मध्ये काय रे? PG. What is a PG? Prostaglandin. Prostaglandin have two pathway, COX1 and COX2. PCS. What is a PCS? Prostacyclin. Okay. Then TXA2. Very important. TXA2, thromboxane A2. मी सांगणार नंतर तुम्हाला याच्याविषयी थोडं सांगणार डिटेल मध्ये. नंतर आपण बघतो लायपोऑक्सिजिनेज. आता लायपोऑक्सिजिनेज मध्ये काय? ल्युकोट्रिन आर द मेजर. ल्युकोट्रिन मीन्स ल्युकोट्रिन कशामध्ये सापडतं? आपलं मेजर मिडिएटर अस्थमा. ओके. आता आपण एनसेडची रिअल ऍक्शन बघणार. काय नेमकं? तर बघा, एनसेड आहे काय? इनिबिट कॉक्स पाथवे. ओके. इनिबिट कॉक्स पाथवे, इनिबिट COX2 पाथवे अँड कोरोजिव्ह ऍक्शन. आता COX1 पाथवे हा आपला बॉडीचा फिजिओलॉजिकल आहे. फिजिओलॉजिकल म्हणजे काय रे? नॉर्मल आहे, पण तरी सुद्धा एनसेड त्याला ब्लॉक करणार, म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम करणार. कारण की COX1 हा आपला बायकार्बोनेट सिक्रेट करतो. बायकार्बोनेट काय साठी? शरीरातला ऍसिड कमी करतं, म्हणजे pH मेंटेन करतो. ओके. पण आपला एनसेड काय करणार? एनसेड म्हणजे कोण? पॅरासिटामॉल. आपला नॉर्मल पॅरासिटामॉल, एक कॉमन एक्झाम्पल पॅरासिटामॉल सगळ्यांना माहिती आहे. ओके. COX2 काय साठी रिस्पॉन्सिबल आहे? इन्फ्लामेशन. आणि पॅरासिटामॉल काय? आपलं एनसेड काय करणार? तेच COX2 ब्लॉक करणार, म्हणजे इन्फ्लामेशन काय करणार? थांबवणार. ओके. त्यानंतर याचे काय रे? कोरोजिव्ह ऍक्शन. आता ड्रग्स म्हणल्यावर कोरोजिव्ह ऍक्शन असणार, पण एनसेडची अदर कम्पेअर जास्त कोरोजिव्ह ऍक्शन आहे. पण ओरल रूट न घेतला तर कोरोजिव्ह ऍक्शन कशी असणार? जास्त असणार. कळतच ना? ओरल रूट न घेतल्यावर कोरोजिव्ह ऍक्शन जास्त. बट पॅरेंटल रूट म्हणजे काय? थ्रू IM न दिला, आपण डायरेक्ट इंजेक्ट ब्लड मध्ये केलं. ओके. त्याची कोरोजिव्ह ऍक्शन अब्सेंट ऑर मिनिमम. आता आपण पाहिलं एनसेड. आता एनसेड आला स्टेरॉइड पण पाहून घेऊ एकदा. स्टेरॉइड काय करतोय? फॉस्फोलिपिड कन्वर्ट इनटू आर्कॅडोनिक ऍसिड. बरोबर. फॉस्फोलायपेज A2 करतं. ह्या फॉस्फोलायपेजला ब्लॉक करून टाकतो. कोण? स्टेरॉइड. म्हणजे याची ऍक्शन किती फास्ट राहील. ओके. नंतर मी तुम्हाला सांगणार तो TXA2, थ्रोम्बोक्सिन A2. आता याचा काय रोल आहे माहिती तुम्हाला? प्लेटलेट ऍग्रिगेशनला मदत करतं. बरोबर. पण सपोज आपल्याला जे डेंग्यू झाला, डेंग्यू इम्युनिटी फिवर दिसतं आपल्याला, हा तर जे आपले NSAID काय करणार आहे? TXA2 ला काय करणार आहे? प्रॉब्लेम निर्माण करणार आहे. ओके. त्यामुळे डेंग्यू मध्ये आपण पॅरासिटामॉल सोडून कोणतेच एनसेड इंडिकेट करत नाही, कारण की TXA2 चा काय मेजर आहे तिथं. बरोबर. म्हणून काय यूज करतो आपण? फक्त पॅरासिटामॉल इन द डेंग्यू. ओके. त्यानंतर आपल्याला आपण एक बाइंड अप करून घेऊ फास्ट. इन्फ्लामेशन झालं, फॉस्फोलिपिडचा आर्कॅडोनिक ऍसिड, आर्कॅडोनिक कॉक्स PG PCS TXA2, लॉक्स ल्युकोट्रिन, मेजर मिडिएटर इन अस्थमा. मी काय सांगितलं? एनसेड काय रे? COX1, COX2 आणि कोरोजिव्ह ऍक्शन. हे तर सिंपल सांगितलं मी तुम्हाला. नंतर मी एक रोल सांगितलं सिंपल. स्टेरॉइड्स हॅव द ऍक्शन ऑन द फॉस्फोलायपेज A2 इनिबिटर. सिंपल आहे मित्रांनो. थँक्यू.